आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लहान मुलीचा हेअरबँड कसा तयार करावा ते पाहतोय, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर इथे मी हे साडीतलं कापड घेतलेलं आहे। पहा, मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। तर ह्याची रुंदी इथं आपण 4 इंच घेतोय, लांबी आपण 30 इंच घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या साईजानुसार इथं वाढवू शकता। डोक्याचा माप मोजून घ्या, त्या मापाच्या 3 पटीने इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर आता पहा, आपण शिलाई करून घेतोय। तर ही आपली आतली साईड आहे। आता ही पट्टी आपण मध्यात फोल्ड करून घेऊयात आणि अगदी कडेने आपल्याला 5 इंच इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। इथं आपली बाहेरील बाजू ही आतल्या साईडला आहे। तर ही पट्टी आपण नंतर पुढे पलटवून घेणार आहोत। तर अगदी कडेने आपल्याला 5 इंच इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं मी शिलाई देऊन घेणार आहे। तर हा हेअर बेल्ट मी 1 महिन्याच्या बाळासाठी तयार करणार आहे। जर तुमची साईज मोठी असेल तर तुम्हाला फक्त लांबीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचा आहे, रुंदी सेम 4 इंचच ठेवून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटात आपला हेअर बेल्ट तयार होतो। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, तरच तुमच्या लक्षात येईल। तर इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। आता आपण हे पलटून घेणार आहोत बाहेरच्या साईडला। ही पट्टी तुम्ही सुई धागा किंवा काठीच्या साहाय्याने अशा पद्धतीने पलटवू शकता। तर इथं पहा, मी कशा पद्धतीने पलटून घेते, अगदी व्यवस्थित अशा आपण पलटून घेतोय। ह्या हेअर बेल्ट सोबत आपण मॅचिंग हातमोजे आणि पायमोजे सुद्धा तयार केलेले आहेत। तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा। इथं ही पट्टी मी व्यवस्थित अशी पलटून घेतल्यानंतर त्यावर इस्त्री करून घेणार आहे। पट्टीवर इस्त्री करते वेळेस आपण जी शिलाई दिलेली आहे ती मध्यात येईल ह्याची काळजी घ्यायची। आता आपल्याला ह्या पट्टीवर शिलाई देऊन घ्यायची आहे, पण त्यापूर्वी तुम्ही जी कोणती इलास्टिक लावणार असाल ती अशी मध्यात ठेवून घ्यायची, म्हणजेच ते माप मोजून घ्यायचं। ती इलास्टिक आतल्या साईडला आपल्याला नंतर टाकायची आहे। जेवढी जागा लागणार आहे त्या मापानुसार इथं आपण शिलाई दिलेली होती त्याच्या बाजूच्या साईडने शिलाई देऊन घेणार आहोत। तर इथं मी अगदी 5 इंच इतपत मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते। तर आपण जी शिलाई दिलेली आहे ती आपल्याला मोकळी ठेवायची आहे, तिथं आपल्याला काहीच करायचं नाही आहे। त्यानंतर आपण आणखीन एक शिलाई देऊन घेणार आहोत। आपण जी शिलाई दिलेली आहे त्याच्या दुसऱ्या साईडला 5 इंच इतपत मार्जिन सोडून, म्हणजेच ह्या दोघांमधलं अंतर मी इथं साधारण अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आहे, कारण माझी इलास्टिक ही थोडीशी जाड आहे आणि ते आतमध्ये जायला सोपं पडलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा लूज मार्जिन सोडते। तर पहा, मी इथं शिलाई देऊन घेतलेली आहे। आता आपण ही इलास्टिक घेतोय। तर इथं मी पिनच्या सहाय्याने आता मध्ये जो स्पेस मोकळा राहिलेला आहे त्याच्यातून आपल्याला अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला काढून घ्यायची आहे। पहा, मी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने इलास्टिक सरकवून घेते। सर इथे तुमची इलास्टिक लहान असेल तर त्यानुसार तुम्ही इथं शिलाई करून घ्या, म्हणजे अगदी लूजही नको आणि अगदी टाईटही नको, अशा प्रमाणात तुम्ही इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पहा, पट्टीच्या आतल्या साईडला मी व्यवस्थित अशी इलास्टिक टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला दोन्ही साईडचे टोक अशा पद्धतीने जवळ आणायचे आहेत। त्यानंतर आपण ह्या दोन्ही इलास्टिकवर शिलाई करून घेतो। जर तुम्हाला शिलाई करायची नसेल तर इथे तुम्ही गाठसुद्धा मारू शकता। तर शिलाई ही अगदी लहान घ्या आणि 4-5 वेळा इथं फिट्ट करून घ्या। तर इथं मी 4-5 वेळा शिलाई देऊन घेणार आहे। शिलाई मी सगळ्यात लहान घेतलेली आहे, जेणेकरून ती उसवणार नाही। तर पहा, आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता आपण इकडे जे संपूर्ण हेअर बेल्टला जे चुण्या आलेल्या आहेत त्या आपल्याला समान भागात पसरवून घ्यायच्या आहेत। आता आपण हेअर बेल्टसाठी बो तयार करून घेतोय। तर त्यासाठी इथं मी साडीतले 2 पीस घेतलेले आहेत। तर ह्याची लांबी इथं 5 इंच आहे आणि रुंदी 3.5 इंच आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्ती करू शकता। इथे मी मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला साडीतला तुकडा ठेवलेला आहे। तर आपली जी बाहेरील बाजू आहे ती आतल्या साईडला आहे। आता आपण कडेने चारही साईडला 5 इंच इतपत शिलाई देऊन घेतोय, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। तर अगदी सोपी पद्धत आहे बो तयार करायची।
तर इथं पहा आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण हा तुकडा असा मध्यात फोल्ड करून आपल्याला इथं एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं आपण छोटासा कट देणार आहोत कैचीच्या सहाय्याने। त्यानंतर जिकडे आपण कट दिलेला आहे तिथून आपल्याला हा तुकडा पलटून घ्यायचा आहे। पहा मी कशा पद्धतीने पलटते। तर इथं व्यवस्थित पलटवण्यासाठी तुम्ही कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करा। ह्या बोच्या कडा व्यवस्थित पलटल्या तरच तो दिसायला छान दिसतो। तर पहा मी अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कडा पलटून घेतलेल्या आहे। आता आपण ह्याचा सेंटर काढून घेतोय। अशा पद्धतीने मी मध्यात फोल्ड करून इथं मार्क करून घेते। त्यानंतर इथं मी सुई धागा घेतलेला आहे। आता आपल्याला इथं लूज असे टाके देऊन घ्यायचे आहेत। अगदी लूज द्या, जवळ अंतरावर। त्यानंतर आपल्याला हा धागा खेचून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने इथं आपला बो तयार होतो। त्यानंतर आपण जे मागच्या साईडला कट दिलेला आहे तिथं 2-3 टाके द्या। आपण जे कट दिलेलं आहे ते सुद्धा बाहेरच्या साईडला दिसत नाही, ते सुद्धा आतल्या साईडला जातं। आता आपण हेअर बेल्टला जिकडे इलास्टिक अटॅच केली होती बरोबर त्याच्या वरच्या साईडला इथं आपण हा बो ठेवून सुई धागाच्या सहाय्याने इथं तो अटॅच करून घेतोय। व्यवस्थित असे टाके देऊन घ्या जेणेकरून ते उसवणार नाही। तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण बोची शिलाई झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।